डिसेंबर महिन्यातील 5 तारखेच्या रात्री दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घराच्या एका खोलीत बसले होते. त्यांच्या समोर असलेल्या टेबलावर अनेक पुस्तकं आणि कागदांचा ढीग होता. बाबासाहेबांच्या हाती पेन आणि डोळ्यांवर चष्मा होता. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिण्यात ते तल्लीन झालेले. बाबासाहेब गेल्या काही महिन्यांपासून अशक्त होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना सतावत होता. आजारपणाने ग्रासलेल्या बाबासाहेबांनी तरी देखील कामामध्ये खंड पडू दिला नाही. समाजाला शिक्षण, समता आणि न्यायाचा मार्ग दाखवायचा अशी पक्की खून गाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यांच्या पत्नी सविता अर्थात माईसाहेब आंबेडकर काळजीने त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही खूप वेळ काम करत आहात, थोडा आराम करा बाबासाहेब. यावर स्मित हास्य करून, आरामासाठी माझ्याकडे वेळ नाही सविता, माझं काम पूर्ण करायचंय. हा समाज अजूनही अंधारात आहे. माझ्या पुस्तकातून कदाचित प्रकाश पडेल असं बाबासाहेब म्हणाले. जसजशी रात्र चढत गेली, बाबासाहेबांनी आपलं लेखन थांबवलं आणि टेबलावर ठेवलेल्या एका पुस्तकाला हात लावला. ते काही क्षण शांत राहिले, जणू स्वतःच्या विचारांमध्ये हरवले होते. त्यांना आपल्या जीवनाची सर्व झुंज आठवत असावी. अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष, संविधानाचा मसुदा तयार करताना घेतलेली मेहनत आणि समतेसाठी केलेला त्याग. त्या रात्री उशिरा माई साहेबांनी त्यांना औषध दिलं. यावर बाबासाहेबांनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले, सविता, उद्या मला लवकर उठायचंय, अजून खूप काम बाकी आहे. ते आपल्या पलंगावर झोपले. खोलीत शांतता पसरली. पण 6 डिसेंबरच्या पहाटे बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळ उजाडली, पण बाबासाहेबांना जाग आली नाही. त्यांचे शरीर शांत होतं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 6 डिसेंबरच्या सायंकाळी बाबासाहेबांचे पार्थिव विमानाने दिल्लीहून मुंबईत आणण्यात आले. बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मुंबईकडे धाव घेतली. लाखो लोक रेल्वे, बस, पायी प्रवास करून मुंबईत दाखल झाले. दादर चौपाटीवर 7 डिसेंबरला बाबासाहेबांचे पार्थिव दिवसभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले. सायंकाळी बौद्ध धर्मानुसार त्यांचे अंत्यसंस्कार दादर चौपाटीवर पार पडले. अखेरच्या निरोपाच्या वेळी जय भीमच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आज देखील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी 6 डिसेंबरच्या दिवशी लाखोंच्या संख्येने मुंबई येथे पोहोचतात. बाबासाहेबांचे विचार आजही दीपस्तंभाप्रमाणे समाजाला मार्गदर्शन करतायत.